आणि माझा प्रवास म्हणजे 23 वर्षापर्यंत IPS बनण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर 27 वर्षाचा इंडियन पोलीस सर्व्हिसमधला प्रवास हा वेगवेगळ्या चॅलेंजेस, ऑड्स, इव्हेंट्स, बॅटल्स सगळ्या प्रकारचे अनुभव यांना भरलेला आहे. एक खूप छान कविता आहे. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और तू तो आदम का बेटा है क्यों सोचे राह सरल होगा, कुछ वक्त जरूर लगेगा लेकिन हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा, हर प्रश्न का हल होगा. तो माझा जो प्रवास आहे तो माझे कम्फर्ट ग्रुप सोडून एक वेगळी दिशा, वेगळं होरायझन, वेगळं क्षितिज, वेगळी उंची गाठण्याचा तो प्रवास आहे. आणि मी एकटाच नव्हतो, आम्ही तिघजण आमच्या छोट्या गावातनं 1997 बॅच माझी सांगितली. 1997 बॅचला मुंबई शहरातनं एकही मुलगा IAS IPS IFS मध्ये नव्हता. त्यावेळेला आमच्या छोट्या गावातनं आम्ही तिघजण IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील माझा कझिन, तो आता ॲडिशनल सेक्रेटरी एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करतो. सुगंध चौगले तो सिनियर इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे. ॲडिशनल DG महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्युरोचा म्हणून काम करतो. ग्रामीण भागातली मुलंही रानफुलासारखी असतात. आणि रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. आम्ही आपले ग्रामीण भागातले वारणेच्या काठावर फुललेली काही मुलं आणि UPSCचं जे थ्रोन होतं ते कॉन्कर करायला 1997ला जी काही फुलं फुललेली होती त्यातला मी एक होतो. आणि मी फक्त IPS मध्येच त्यावर्षी वयाच्या 23 वर्षी सिलेक्ट झालो नव्हतो, तर मी MPSCतनं सुद्धा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून 2 पदं मला मिळालेली. म्हणजे एका वेळेला 3 म्हणजे 12 परीक्षा मी 1996च्या परीक्षामध्ये सलग पास होत गेलेलो होतो. मग हे कसं झालं आणि तिघजण एका गावातनं, आणि मग तो एक प्लॅन, तो एक ट्रॅप, एक दिशा ठरवून एक स्मार्ट गोल, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असं एक गोल ठेवून केलेला तो एक प्रवास होता. मी 6वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 म्हणजे महानगरपालिकेची जशी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो. 10वीला मात्र मी 7वीला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. आणि त्या शिक्षकांनी मला सवय लावली पहाटे उठायची. सवयी खूप महत्त्वाच्या असतात, हॅबिट्स. व्हॉट एव्हर वी थिंक, आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द बनत असतात, आपले शब्द आहेत. व्हॉट एव्हर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स. त्या आपल्या कृती बनत असतात. आपल्या कृती ज्या असतात त्या सलग 21 दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात. चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं, वाईट हॅबिट असतील तर वाईट चारित्र्य घडतं, आणि चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेन देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी ॲट होम. वेन देर इज हार्मनी ॲट होम देर इज ऑर्डर इन द नेशन. अँड वेन देर इज ऑर्डर इन द नेशन देर इज पीस इन द वर्ल्ड. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी असे शब्द म्हटलेले आहेत. तर त्या सवयी, त्या हॅबिट्स ज्या माझ्या शिक्षकांनी लावल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची होती पहाटे 3 वाजता उठायची. त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायची थंड पाण्याच्या नळाखाली. म्हणजे आज मी 36 किलोमीटर धावल्यानंतर 12 मिनटं बर्फाच्या पाण्यात बसलो होतो, म्हणजे जेणेकरून माझी पेन सगळी निघून जाईल, माझ्या वेदना सगळ्या निघून जातील, माझ्या मसल सोरनेस कमी येईल. त्या सवयी माझ्या शिक्षकांनी लावलेल्या. ते मी 4 वाजता उठलो होतो, 5 वाजता मी धावायला सुरुवात केली. त्या सवयी मी आजपर्यंत तशाच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या सवयी मुलांना लावणं शिक्षकांचं, पालकांचं, कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवायला लागतो. आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू होत असतं.
मग जन्म झाल्यानंतर, मग शाळेत, कॉलेजमध्ये, समाजात आल्यानंतर ती बांधणी चालूच असते. पण आजकाल काय दारबंद संस्कृती आहे हो, माझा जीव घुटमळतो बऱ्याचदा. समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याच्याशी काही घेणं देणं नसते. ते गावाकडचं परडं, कट्टा, तुळशीचा, अंगण, ते गाई म्हैशी, ते सगळं आता मुलांना ते नेटवरच बघावं लागतं. ते